हरे कृष्णा. भगवद्गीता अध्याय 12वा. भक्ती योग, श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा. तर या अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत. त्याच्या 3 विभागांमध्ये आपण विभागीकरण करणार आहोत. तर पहिले आहेत श्लोक 1 ते 7. यात आपण बघणार आहे की साकारवाद काय आणि निराकारवाद काय. कारण अर्जुन विचारतोय पहिल्याच श्लोकामध्ये की कुठली जी पद्धत आहे ती सोपी आहे. नंतर 8 ते 12 पर्यंत आपल्याला भगवंत सांगणार आहे की कुठल्या प्रकारच्या विविध प्रकारे भक्ती करता येते. प्रत्येकाची स्तर वेगळा आहे. प्रत्येकाचा भगवंतांकडे जो कल आहे तो वेगवेगळा, त्यानुसार भक्ती करतात. आणि नंतर शेवटचा जो विभाग आहे त्यात आपण बघूया श्लोक नंबर 13 ते 20. यात भगवंतांना भक्तांकडनं कुठले गुण अपेक्षित आहेत, ज्यांनी ते आकर्षित होतात, ते आपण बघू. तर पहिला श्लोक. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. अर्जुन विचारतो की हे कृष्ण, जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्णता मानण्यात येते. आता आतापर्यंत आपण काय बघितलंय की साकारवाद काय आहे? साकारवाद म्हणजे भगवंतांना साक्षात अर्चविग्रहांची पूजा करणे, श्रीकृष्ण आहे. निराकारवाद ही भगवंताचं जे तेज आहे, भ्रमण, त्याच्यावर लोक ध्यान करतात, त्याला म्हणतात निराकारवाद. आणि आताच 11व्या अध्यायामध्ये आपण बघितलं, काय बघितलं आपण, तर भगवंताचं विश्वरूप. तसे विविध प्रकारचे जे भक्त आहेत ते विविध प्रकारे भगवंतांना जाण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातल्या त्यात सामान्यतः योगांचे 2 प्रकार असतात. एक आहे साकारवादी, दुसरा निराकारवादी. हे खूप महत्वाचं आहे आपल्याला जाणून घेणे. तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिले माहिती करून घेणे की परमसत्य कृष्ण यांना किती अवस्थेमध्ये जाणू शकतो, म्हणजे यांच्या परमसत्य म्हणजे काय. तर परमसत्य हे 3 अवस्थेमध्ये आहे. सर्वप्रथम आपण म्हणतो भ्रमण, दुसरे परमात्मा आणि तिसरं भगवान. तर आपण पूर्वी पण याच्यावर चर्चा केली होती, आज सविस्तर चर्चा करूया. उदाहरण देतो आपण की जसं सूर्य, सपोज सूर्याला जाण्यासाठी आपल्याला कोणाला माहित नाही सपोज सूर्य काय आहे, आणि त्यांनी वाचलंय, तर पहिले काय आपल्याला मोबाईल सायलेंट करा. तो आपण समजा रूम मध्ये आहेत आणि खिडकी उघडली तर सकाळी सकाळी काय येतं, पहिले सूर्यकिरण येतं. तर आपण म्हणतो अरे सूर्य आलाय, पण तो सूर्य आला का? पण सूर्याची किरणे आली म्हणजे सूर्य आलाय. सूर्याशिवाय किरण येऊ शकणार नाही. पण सूर्यकिरण आले म्हणजे आपण संपूर्णतः सूर्याला जाणलं असं नाहीये. म्हणून ही पहिली अवस्था आहे सूर्याला जाणण्याची, म्हणजे सूर्यकिरणे. त्यानंतर आपण घराच्या बाहेर जाऊ तेव्हा आपल्याला दिसेल की आकाशामध्ये गोल जो आहे एक, जो काय म्हणतात त्याला, तेजवंत आहे ना, तेजस्वी काहीतरी गोलाकार, एका नाण्याप्रमाणे. आपल्याला समजा आपण नाणं पकडलं तर त्याला पकडू शकतो, पण तो त्याला म्हणा बरे सूर्य आहे हा, म्हणजे आपल्याला लोकेट करत येतो हा सूर्य आहे. तर ही झाली दुसरी अवस्था की ही किरणे त्याच्या त्या गोलाकाराकडनं येतात, सूर्याकडनं, लोकलाइज ऍस्पेक्ट ऑफ सूर्य. हा झाला दुसरी अवस्था. पण आपण समजू की आपण ऍक्च्युली विज्ञानाने जाणलं किंवा शास्त्राने जाणलं की सूर्य हा तेवढा छोटा नाही आहे. तो पृथ्वीपेक्षाही मोठा आहे आणि खूप दूर आहे तो. आणि सूर्य म्हणजे गोलाकार एक असा निर्जीव नाहीये गोल, त्याच्यात लोक राहतात, त्याच्यात सूर्यदेव आहे. त्या सूर्यदेवामुळे सूर्य लोकाला काय आहे, एवढं तेज आहे. म्हणून सूर्य जाणणे म्हणजे सूर्यकिरणे जाणणे, सूर्य लोक जाणणे, सूर्यग्रह जाणणे, आणि सूर्यदेव जो त्याचा राजा आहे तो जाणणे. पण आता याच्यातलं सर्वात महत्वाचं जाणणं कुठलं आहे, तर ऍक्च्युली सूर्यदेव हा त्या लोकांचा राजा आहे, तो जाणणे खूप खूप महत्वाचं आहे. जर त्याला जाणलं तर ऑटोमॅटिक समजेल की सूर्य राजा आहे तर त्याची प्रजा आहे, त्याला एक ग्रहलोक आहे, आणि त्याचं तेज जे आहे ते सगळीकडे पसरत आहे आणि सगळी पृथ्वीला ते काय देत आहे, जीवन देत आहे.
तर ज्या प्रकारे आपण आता बघतोय की सूर्य ह्या तीन अवस्थेमध्ये आपल्याला जाणता येतं, त्याच प्रकारे परमसत्य म्हणजे भगवान यांना जाणणे म्हणजे तीन अवस्थेमध्ये आपण जाणू शकतो. फर्स्ट थिंग काय आहे, की भगवंतांच्या शरीराची कांती, त्यांचं तेज, जसं सूर्याचं तेज आपण बघितलं, सूर्यकिरण, तसं ते सूर्याला जी तेज मिळत आहे ते कुठून मिळत आहे, तर भगवंतांच्या शरीराचं तेज जे आहे ते पसरलेलं आहे. आणि त्या त्या तेजाने हजारो करोडो सूर्यांना काय मिळत आहे, तेज मिळत आहे, त्यांना ती शक्ती मिळते. तर ते जे भगवंतांच्या शरीराची जी कांती आहे तेज, त्याला म्हणतात भ्रमण. त्या भ्रमणामध्ये आपण आपले म्हणजे हजारो करोड असंख्य ब्रह्मांडे उपस्थित आहेत. त्या ब्रह्मांडामध्ये आपण ही अ, हे जे या अवस्थेला जाणणारे लोक त्याला म्हणतात ज्ञानी. ज्ञानी म्हणजे जे द फर्स्ट थिंग आपण पहिले बघितलं की या भौतिक जगामध्ये फक्त या शरीराला आनंद, इकडे बसू शकता असतो किंवा या साईडला बस किंवा मागे बसा, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला समोर कोणीतरी हवं ना, चौफेर बसा. तर जसं या भौतिक जगामध्ये जो आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करता येतात, जड शरीराला जड शरीराला आनंद प्राप्त करण्याला त्याला म्हणतात भौतिकवादी लोक. पण जे ज्ञानी लोक आहेत ते जाणतात की आपण या ब्रह्मांडामध्ये अडकलेलो आहे. आपलं खरं अस्तित्व शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत. आणि आपलं जे अस्तित्व या ब्रह्मांडा बाहेर आहे. तर जे जे जाणण्याचा प्रयत्न करतात ज्ञानी, ते या भ्रमणाला आकर्षित होतात, तेजाला. तर ही झाली पहिली अवस्था. दुसरी अवस्था जसं आपण बघतो की भगवंत जे आहेत हे सगळ्यांच्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित आहे. सगळ्यांच्या हृदयात काय, या ब्रह्मांडामध्ये सगळीकडे म्हणजे अणूमध्ये पण आहे परमात्मा स्थित आहे. तर हे झालं लोकलाइज ऍस्पेक्ट ऑफ भगवान, म्हणजे भगवंत सगळीकडे सर्व गत उपस्थित आहे. ही जाणणे याला म्हणतात जे ध्यानी, जे ज्ञान योग झाला, नंतर ध्यान योग झाला. तर ध्यानयोगी काय करतात, ते भगवंतांना पहिले हृदयात आपल्या उपस्थित आहेत ते जाणण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर त्यांच्यावर ध्यान करतात. तर ज्ञान, तर भौतिकवादी जडवादींपेक्षा ज्ञानी श्रेष्ठ आहेत. ज्ञानांपेक्षा ध्यानी श्रेष्ठ आहे. कारण त्यांनी परमावस्था दोन अवस्थेमध्ये भगवान परमसत्य दोन अवस्थेत जाणलेलं. पण भक्तियोगी जे आहे ते जाणतात की हे परमात्मा जे लोकलाइज ऍस्पेक्ट आहे कुठून आलेले आहे, हे सच्चिदानंद विग्रह भगवान श्रीकृष्ण काय यांच्यातून आलेलं आहे, यांचा विस्तार आहे. तर ते जे आहेत भगवंत हे गोलोक वृंदावनामध्ये उपस्थित आहेत. आणि ते तिथून त्यांच्या शरीराची कांती येते. आणि ते लोकलाइज या ब्रह्मांडाची काय करतात, पालन पोषणासाठी आणि जीवांना मार्गदर्शन करण्यासाठी परमात्मा म्हणून उपस्थित. तर हे जे भक्त, जो व्यक्ती भगवान अवस्था जाणतो त्याला ऑटोमॅटिक ब्राह्मण अवस्था आणि दुसरी काय परमात्मा अवस्था ऑटोमॅटिक जाणल्या जातात. पण जे ब्राह्मण अवस्था जाणतात आणि परमात्मा अवस्था जाणतात त्यांना नक्की नाही की त्यांना भगवान अवस्था माहिती आहे. म्हणूनच आपण इथे बघतोय की निराकारवाद हा जो आहे हे म्हणजे जडवादी जे इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न आहे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण ही परमावस्था जाणणे म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ नाही, परिपूर्णता नाही. ठीक आहे, ते आपण बघितलं पहिलं सूर्याचं उदाहरण. किंवा दुसरं उदाहरण घेऊ शकतो. समजा एखादा व्यक्ती बघतो तर आगगाडी येते, ट्रेन, त्याला माहित नाही ट्रेन काय आहे, तर पहिले बघेल की अरे जोरात शिट्टी म्हणजे वाजते आणि धूर येत आहे कुठून तरी, आणि मस्त तो आपल्याकडे धाव घेऊन येत आहे, धडधड धडधड आवाज. तो डायरेक्ट ट्रेन आली. तो ट्रेन म्हणजे काय, शिट्टी आणि धूर. तर तसं नाहीये, आहे ते पण पूर्ण आगगाडी नाही. पण दुरून त्याला दिसेल का अरे एक काहीतरी गाडीसारखी म्हणजे डबे एकमेकाला जोडलेले आहेत, त्याच्या सुरुवातीच्या डब्यातून धूर आणि आवाज येतोय शिट्टीचा. पण हे धावतात आहे इकडे तिकडे. म्हणजे आगगाड्यामध्ये काय ऍक्च्युली डबे आहेत एकमेकाला जोडलेले आणि आवाज. पण ऍक्च्युली ते पुरे परिपूर्णता आहे ना ट्रेनला जाणणे नाही. तिसराच व्यक्ती जाणतो की हो ते पण आहे. पण ती ट्रेन जी आहे ती प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर नेण्यासाठी ते साधन आहे. त्यात आतमध्ये लोक बसलेले आहेत, ते खातात आहेत, झोपतात आहेत, वेगवेगळ्याशी गप्पा मारतात आहेत. हे जाणणे
म्हणजे पूर्ण ट्रेलला जाणणे. त्याच प्रकारे भगवान परमसत्य जाणणे म्हणजे काय, भगवान अवस्था जाणणे. त्यामुळे ऑटोमॅटिक परमात्मा आणि भ्रमण अवस्था पूर्णपणे जाणणार आहे. तर आता याच्यात आहे, भगवान जे पूजन करतात, भगवान यांना जे पूजतात त्यांना म्हणतात साकारवादी. साकार म्हणजे आकार आहे त्यांना. भगवान काय, सच्चित आनंद विग्रह, म्हणजे त्यांना आकार. जसं आम्हाला आपल्याला आकार कसा आला, कारण भगवंतांना आकार आहे म्हणून आपल्याला. तर सच्चित आनंद म्हणजे काय, तर भगवंत सत म्हणजे परमनंटली शाश्वत आहे. चित म्हणजे सर्व ज्ञानी आहे, कॉन्शियसनेस पूर्ण. आणि आनंद म्हणजे आनंदमयी आहे. तर भ्रमण अवस्था म्हणजे शाश्वत अवस्था, एक जाणणे. फर्स्ट अवस्थेचा त्याचा हे काय आहे, त्याचा वैशिष्ट्य शाश्वती जाण. जे ज्ञानी जाणतात की मी आत्मा आहे, मी शरीर नाही. जे परमात्मा ज्ञानी ते जाणतात की हो, मी आत्मा पण आहे आणि मी पूर्ण कॉन्शियस आहे. मला पूर्ण म्हणजे मी संपूर्ण चेतन आहे, कॉन्शियसनेस. थर्ड थिंग आहे आनंद. म्हणजे जोपर्यंत आपण जीव हा भगवंतांच्या सेवेमध्ये जोडला नाही, त्यांच्याशी त्यांची संपर्क संबंध साधला नाही, तोपर्यंत आनंद प्राप्त होणार नाही. त्याला म्हणतात सच्चित आनंद. तर म्हणून या जो भक्तियोगी जो आहे तो डायरेक्ट भगवंतांच्या या शरीरातच भगवंतांच्या अर्धविग्रहाला, किंवा साक्षात भगवंत त्यांना पूर्णपणे सेवेमध्ये संलग्न होतो आणि तो आनंद प्राप्त करतो. तर हा झाला साकारवाद. पण काही लोक हे साकारवाद मांडणार नाही, कारण त्यांना काय वाटते, शरीर म्हणजे प्रॉब्लेम. काय शरीराचा प्रॉब्लेम काय, व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी. तेवढं अरे, हे जे शरीर म्हणजे साकारवाद म्हणजे काय, प्रॉब्लेम आहे. तर इथे हे भौतिक जग काय आहे, प्रॉब्लेम आहे, दुःखालय आहे. याचा अर्थ काय, की जे याच्या बाहेर जे सत्य आहे ते निराकारवाद असेल, हे की नाही. जे असत्य आहे, जे तात्पुरतं आहे, दुःखालय आहे, त्याच्यात काय आहे, आकार आहे, म्हणजे दुःख आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहे. याच्या विपरीत आहे तिकडे. तर इथे साकार आहे, तिकडे असेल निराकार म्हणजे भ्रमण आहे. तर असे लोक जे आहेत त्याला म्हणतात निराकारवादी, जे फक्त भ्रमण म्हणजे तेजाला पूजतात. आता याच्यात दोन प्रकार आहेत. एक आहे मायावाद, एक आहे ब्रह्मवाद. मायावाद ब्रह्मवाद मध्ये काय फरक आहे, तर आपण जसं बघितलं की सर्व जे इंद्रतृप्ती करणारे सगळे व्यक्ती म्हणजे नाही, बहुतांश लोक 99.99% लोक जे आहेत ते जे म्हणतात की अरे मी कर्म करतो पण त्याचं फळ पाहिजे. यातील काही लोक जे म्हणतात नाही, मी याच्या परे जातोय ज्ञान प्राप्त करून शास्त्राचं, की मी शरीर नाही आत्मा आहे, आणि तिथेच ते थांबतात. त्यांना भगवान अवस्थेबद्दल काही माहित नाही, ते जाणण्याचा प्रयत्न नाही केला त्यांनी. पण ते अपराधात्मक त्यांची वृत्ती नाही भगवंतांकडे. तेवढं ठीक आहे, आता मी ओके, मला आत्म्याची म्हणजे मला काहीच गरज नाही या भौतिक जगातील मॅटर वस्तूंची. दुसरा जो आहे मायावाद, मायावादी पण शास्त्र पठन करतात, पण त्यांचा मेन काय आहे, शास्त्र जेव्हा असतात ते म्हणतात अरे, मेन काय आहे की निराकारवाद भ्रमण हे भ्रमण जे आहे म्हणजे जे भगवंतांचं तेज आहे. आम्ही तेज एनिथिंग तेज, जे जो प्रकाश आहे या ब्रह्मांडाबाहेरचा, ते परमसत्याचं मेन स्वरूप आहे. आणि त्यातून काय म्हणतात, भगवान आकार घेऊन येतात तात्पुरते. अलग लक्षात म्हणजे उलट करतात. ऍक्च्युअल परमसत्य काय, भगवान परमात्मा आणि भ्रमण हे ना, व्यक्ती त्याचा लोकल ऍस्पेक्ट आणि त्याचा विस्तार, त्याचा शरीराची कांती, हे उलट करतात. कांतीतून भगवान येतात आहे, म्हणजे हा अपराधात्मक वृत्ती आहे की नाही. तर त्यामुळे त्याला म्हणतात मायावाद. तर हा या मायावादी लोकांपासून दूर राहणे. कारण हे अपराधात्मक वृत्ती म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण याच्यात त्याची तुलनात्मक मध्ये बघू की जशी भक्तियोगी हा एनी पण कोणी ज्ञानी असो, ध्यानी असो किंवा भक्तियोगी, याला गुरु पाहिजे. तर मेन भक्तियोगासाठी गुरु असणे आवश्यक आहे. तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भगवंतांना जाणू शकतो, परमसत्याला जाणू शकतो. निराकारवादी पण गुरु स्वीकारतात, पण ते म्हणतात गुरु हा तात्पुरता आहे. म्हणजे आता मी अज्ञानामध्ये आहे,
गुरूंकडनं ज्ञान प्राप्त करेल आणि मी आणि गुरु सेम होईल, किंवा नंतर मला गुरूंची आवश्यकता नाही आहे, मी मुक्त झाल्यानंतर काय झालं, गुरूंची आवश्यकता. म्हणजे ते गुरुचं शिडीसारखं उपयोग करतात. शिडी म्हणजे समजा आता वरती जायचं आपल्याला, हे की नाही, तर काय लागेल, शिडी लागेल. तर शिडीने वरती चढल्यानंतर शिडीला लाथ मारून द्यायची, शिडीचं काही गरज नाही. ही झाली अपराधात्मक वृत्ती. पण भक्तियोगामध्ये आपल्याला समजलं जातं की गुरु म्हणजे हे सदैव गुरु आहेत. भगवंत स्वतः गुरु म्हणून येतात. परमात्मा चैत्य गुरु आणि त्यांचे पार्षद, हे की नाही. तर या हा जो गुरु ऍस्पेक्ट म्हणजे जो निराकारवादामध्ये जो मायावाद आहे, हा अपराधात्मक काय आहे, कारण तो साकारवादालाच, भगवंतांना, सच्चिदानंद विग्रहालाच तो मानत नाही. तर आता हे आपण याचं सविस्तर भगवंत सांगणार आहे पुढच्या श्लोकांमध्ये, की कुठलं जे कुठली पद्धत जी आहे जाणण्यासाठी, कुठली सोपी आहे, कुठली दुष्कर आहे. कारण पद्धत आहे इन द सेन्स, आता हे ब्रह्मवादी किंवा मायावादी हे प्रगती कशी करतील, जोपर्यंत त्यांना भक्त भेटणार नाही. ते आधीच आपण चर्चा करून घेऊ, नंतर याच्या श्लोकामध्ये जाऊ, की जोपर्यंत हा व्यक्ती जो ब्रह्मवादी किंवा मायावादी किंवा ब्रह्मवादी, याला भगवंतांबद्दलचं ज्ञान कोणी देणारा भेटणार नाही, की नाही ऍक्च्युली भगवंतच हे परमसत्य म्हणजे भगवान आहेत साक्षात, त्यांच्या परास्य शक्तीवर विविधय श्रूयते स्वाभाविक ज्ञान बल, त्यांच्यामुळे सगळी सृष्टी चाललेली असते, सगळीकडे सर्वगत आहे. तोपर्यंत तो भगवंतांचा साकार त्यांचं रूप जाणणार नाही, त्यांना शरणागत होणार नाही. आणि कालांतराने बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. इव्हन हे ज्ञानी ज्ञानी पण, आणि म्हणजे हे ज्ञानी म्हणजे ब्रह्मवादी आणि मायावादी पण भक्त होतील, पण त्याला खूप वेळ लागेल. आता उदाहरणार्थ आपण बघू चैतन्य चरितामृतमध्ये प्रकाशानंद सरस्वती हे मायावादी होते, आणि ते म्हणतात, अरे हे काय संकीर्तन रस्त्यावर हरे कृष्ण नामस्मरण. तो भक्तियुगामध्ये श्रवण कीर्तन हे मेन आहे, ज्याने आपण आपली जी हृदयातील सुप्त कृष्ण भावना जी आहे, जी जागृत करू शकतो. पण निराकारवादी यांना, त्याला म्हणतात ते शास्त्र पठण करा, अलग लक्षात. पण जेव्हा ते महाप्रभूंच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडे ज्ञान मिळालं, तेव्हा ते पण भक्त झाले, अलग. तर तर भगवान म्हणतात, आता प्रश्न काय आहे, की या दोन पैकी निर्विशेष ब्रह्म आणि साकारवाद याच्यापेक्षा याच्यामध्ये कुठलं परिपूर्णता आहे. तर भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच, मय्यावेश्य मनोये माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. श्री भगवान म्हणतात की जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहे. दादा भगवंतांच्या मते काय कोण श्रेष्ठ आहे, जे साकारवादी, जे माझ्या अर्धविग्रहाची पूजा करतात. तर निरंतर भगवंतांची सेवा करणे, त्यांचा जप, नामाचा जप करणे, कृष्ण कथाचं वाचन करणे, श्रवण करणे, प्रसाद ग्रहण करणे, मंदिर म्हणजे प्रभुपादांनी ही दिलेली की साकारवाद म्हणजे भक्तियोग काय आहे. भक्तियोग म्हणजे सिंपल आहे, जो देहधारी व्यक्तीला, ज्याला आधीच जी आहे काय काय म्हणतात त्याला, बॉडीली कन्सेप्शन आहे की मी शरीर आहे, त्याला सेवा करणे हे साधारण आहे, हे की नाही, की भगवान व्यक्ती आहे, त्याला सेवा करा. कारण तो आईची सेवा करतो, पित्याची सेवा करतो, कुठल्या गुरु शिक्षकाची सेवा करतो असतो, तेव्हा त्याला ती सेवा करण्याचं काही नवीन नाहीये. तर त्याला मागले हे विग्रह आहे शास्त्रानुसार, तर तो ऑटोमॅटिक त्यांची सेवा करतो. त्याच्यासाठी ते असं काही नवीन नाहीये गोष्ट. तर ज्या वेळी तो अर्चविग्रहांची सेवा सुरू करतो, त्यावेळेस जे जे काही जी सेवा करतोय भगवंतांची, ती सेवा तो ऍक्च्युली करता करता तो ऍक्च्युली मुक्तावस्थेत आहे. म्हणजे म्हणायचा अर्थ कसा, की जीव याचं अस्तित्वच काय, कृष्णाची सेवा करणे. तर आता त्याला प्रारब्ध म्हणून काय मिळालेलं आहे, शरीर मिळालेलं, शिक्षा म्हणून. पण त्यात जर तो
परत सेवाच करत असेल तर तो काय नियुक्त झालेला आहे तो. आणि कालांतराने त्याला जे त्याचं जे जेलचं ते ड्रेस आहे तो निघून जाईल. म्हणून म्हटलं इहा यस्य हरे दास्य कर्मणा मनसा अ, वाचा निखिलासु अवस्थासु जीवन मुक्तस उच्चते. काय म्हणलेलं आहे की काया मन वाचा यांनी जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतोय तर जरी आपण शरीरात आहोत तरी मुक्त आहोत. कोण म्हणताय? रूप गोस्वामी म्हणतात. तर बेसिकली ही आहे भक्तियोगाची महिमा, जी ज्याच्यासाठी काही अशी तपश्चर्या करणे नाहीये जी निराकारवादी करतात. काय निराकारवादी तपश्चर्या करतात? जसं साकाराबाद मध्ये आपण भगवंतांना पंचपक्वान भोग लावू शकतो आणि प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो. त्यामुळे चित्त काय होईल? शांत होईल. जे इंद्रिय जे ते नियंत्रणात राहतील की बाबा, आणि भगवंतांचं दर्शन घेणे. पण मायावाद किंवा ब्रह्मवाद मध्ये काय? नैती नेती हे चणे खाणे किंवा एकदम पोहा खाणे म्हणजे पोहेमध्ये म्हणजे तपश्चर्या आहे. शरीराला त्रास. कारण की मी आत्मा आहे, शरीर नाही. हे देहधारी व्यक्तीला करणे कठीण आहे. त्याचं कधी पतन होऊ शकतं. कारण इंद्रिय खूप काय प्रबळ आहे. त्यांना इंद्रिय विषयांकडे कधी पण आकर्षित होत. त्यामुळे भगवंत हे या सेवेमुळे भक्ताला मदतच करतात प्रगतीसाठी. पण निराकारवादी हा स्वतंत्र आहे. कारण कधी त्याला त्याला मदत नाहीये. भक्तांची मदत नाहीये, भगवंतांची मदत नाही. त्यामुळे तो कधीही त्याचं पतन होऊ शकतो. कारण स्वबळावर चाललंय त्याचं काम. तर भगवंत म्हणतात काय की भक्तियोग हा श्रेष्ठ आहे. पण ये ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रम सर्वत्रगम अचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियम्येंद्रियम ग्रामम सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूते हिते रतः. म्हणजे परंतु जे सर्व इंद्रियांचं संयमन करून सर्वांमध्ये समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. म्हणजे खूप खडतर तपश्चर्या करून शेवटी त्यांना परमात्मा आणि भगवान ही अवस्था प्राप्त करणे भाग पडते. भक्त काय करतो? डायरेक्ट भगवान आराधना. त्यामुळे त्याला ते ऑटोमॅटिक मिळतं परमात्मा आणि ज्ञान अवस्था प्राप्त. म्हणून अनेकानेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्य वासुदेव हेच सर्व काही आहेत हे जाणून तो भगवंतांचा आश्रय घेतो. तर जिथे निराकारवाद संपतो, अलग लक्षात, म्हणजे निराकार संपतो आणि तिथून मग त्याला परत भक्ती करावं लागतं. आणि भक्तियोगी पहिलेच भक्ती करायला लागतं. त्याला निराकार म्हणजे बेसिकली ज्ञान प्राप्त करायची गरज नाही, सेपरेटली ऑटोमॅटिक. एवढे जन्म त्याला वाया घालावं लागत नाही. तर भगवंत म्हणतात तो येतो, शेवटी मलाच येतो. पण कसा? क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्ताहिर गतिर दुःखम देहबद्भिर अवाप्यते. ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेलं आहे. अव्यक्त निर्विशेष परमसत्याचं रूप काय आहे? भ्रमण. जर सांगितलं भगवंतांचं तेज, सूर्याचं जसं तेज आहे तसं भगवंतांचं तेज म्हणजे भ्रमण. ते अव्यक्त अव्यक्त म्हणजे काय? व्यक्त म्हणजे आकार, अव्यक्त म्हणजे त्याला आकार नाही, आहे की नाही? निर्विशेष. ज्याला ते आसक्त झालंय त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे, हे की नाही? तू म्हणणार आहे त्याला ड्रेसिंग करा निर्विशेष ब्रह्म, काय करणार? त्याला त्याची पूजा कशी करणार? ते काही करू शकणार नाही. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवनासाठी नेहमीच अतिशय दुष्कर असतं. जो देहधारी व्यक्ती आहे, ज्याला व्यक्ती पाहिजे सेवा करायला, निर्विशेष नाही होत. म्हणून म्हणतात भगवंत की हे अतिशय क्लेशदायक आहे. जसं उदाहरण दिलं आहे की जसं तुम्हाला दिलं, भाताची शेती केली कोणी तुमच्यामध्ये, हे की नाही? तर भाताचे शेत ते तोडतात, काय म्हणतात त्याला, धान्य तोडलं नंतर ते रस्त्यात ठेवतात, त्याला मारतात धाड धाड धाड, नंतर त्याच्यातून धान्य येतं. मग तो जो त्याचा टर्फल असतं, तर टर्फलाचा ढीग असतो आणि त्यातून हे मिळालं काय निघालं? तांदूळ निघालं.
आता तुम्ही टर्फला त्या ढिगाला किती मारलं तर काय होणार आहे, निघणार आहे काही? तो क्लेश आहे तो, आहे की नाही? त्याला त्याचं श्रेय काय? फक्त क्लेश. म्हणजे पगार काय मिळाला दिवसभर? श्रम घेतले मी, बस काही पगार मिळाला. त्याच प्रकारे भ्रमण अव्यक्तामध्ये तुम्ही जेव्हा जे काही ध्यान करताय, आसक्ती आहे, ती तुम्हाला फक्त क्लेशच देईल. कारण त्याच्यातलं मेन नाहीये काही, भगवान अवस्था माहितच नाही तुम्हाला. हा लक्ष, म्हणून हे काय आहे, क्लेशदायक. त्याच्या उलट साकारवाद हा किती सोपा आहे देहधारी व्यक्तीला, की आता अर्चविग्रह जाणणे खूप आवश्यक. लोक म्हणे अरे पुतळा आणि अर्चविग्रह याच्यामध्ये फरक काय? तर पुतळा जो आहे तो एक तुम्ही कोणी पण बनवू शकता, एखाद्या व्यक्तीचा बनवलाय, है की नाही? कोणी असा बनवेल, कोणी तसा बनवेल. अर्चविग्रह म्हणजे शास्त्रातून दिलेल्या ज्ञानानुसार की भगवंत कशा प्रकारे आहे, हे की नाही? ते त्रिभंग आहेत, ते बासुरी धरलेले आहेत, त्यांचं पूर्ण वर्णन दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक विग्रहाचं. आणि ते शुद्ध जे भक्त आहेत त्यांच्या आमंत्रणाने प्राणप्रतिष्ठा करून त्या अर्चविग्रहामध्ये भगवंत येतात, आणि ते अर्चविग्रह म्हणजे भगवंत. अलग लक्ष. त्यामुळे त्या अर्चविग्रहाची पूजा करताना आपल्याला रेसिप्रोकेशन अनुभव येते. जसं आपण म्हणतो की एक व्यक्तीची आपण सेवा केली तर तो किती प्रेम येतो. म्हणा ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे, तुला 10,000 रुपये घे, म्हणजे माझ्या त्या कपाटातून घेऊन टाक, तुला जे पाहिजे ते घे. काय झालं? ते सेवेमुळे काय झालं? आनंद व्यक्त झाला, आनंद आदान प्रदान झालाय, हे की नाही? तर जसं भगवंतांची सेवा केल्याने चित्त म्हणजे जो आत्मा आहे तो काय होतो, संतुष्ट होतो. अलग. तर त्यामुळे तो अर्थविग्रह म्हणजे तो त्याला एक विधिवत प्राण प्रतिष्ठा कोणातर्फे? शुद्ध भक्तान वैष्णवांतर्फे ती प्राण प्रतिष्ठा त्याला अर्थविग्रह. तो पुतळा नाहीये, निर्जीव नाही, म्हणजे त्याच्यातून काही रेसिप्रोकेशन वाला नाही. उदाहरण काय देऊ आपण याच्यात? जसं आपण बघू की आता नाहीये, पण आता पण चालू आहे टपाल पोस्ट ऑफिस. तर पूर्ण राज्यामध्ये आपलं एका शहरामध्ये टपाल खातं असतं, एका पोस्ट ऑफिस आहे, आणि त्याचे डबे असतात तिकडे तिकडे दिलेले आहेत, पोस्ट पोस्ट. तर तिथे तुम्ही पत्र टाकलं आपलं, तर तो पोस्टमॅन येतो, तिथलं काढून पोस्टात जातो, आणि ते पत्र जिथे पाहिजे तिथे चाललं जाईल ते. कारण ते अधिकृत आहे तो डबा, टपाल खातं, टपाल पेटी. पण कोणी म्हणा अरे मला खूप दूर जावं लागतं ती पेटी दूर जायला, मी काय करतो माझ्या घरा बाजूलाच मी लाल बनवून टाकतो पेटी स्वतः, आणि त्याच्यात पत्र टाकतो. ते 10 वर्ष ते पत्र तिथेच पडलं नाही, कोणी घेणार नाही ते. कारण काय? ते अधिकृत नाहीये प्राण प्रतिष्ठान. येतं लक्षात? तर हे भारतीय जी टपाल पेटी टाईप जी आहे जी व्यवस्था, त्यानुसार आपण समजू शकतो की अर्चविग्रहाला जेव्हा आपण काय करतोय, सेवा करतोय, ती डायरेक्ट कृष्णाची सेवा आहे. कारण कृष्ण तिथे काय झालेले आहे? प्रकट झालेले आहे अर्चविग्रहामध्ये. कशासाठी? सेवा घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी, आणि आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी. या शरीरात मी अर्चविग्रहाला सेवा करण्याची तुम्हाला, म्हणजे मला अशा प्रकारे सेवा करण्याची संधी देतोय, पण तुम्ही मुक्त झाल्यानंतर मला साक्षात तिकडे तुम्हाला प्रवेश मिळेल भगवत धामात. तर हे जाणणे आवश्यक आहे. याच्या उलट निराकारवादामध्ये प्रॉब्लेम काय आहे? जसं आपण बघितलं की जी शिडी आहे, हे सगळे जे आपण तुलनात्मक जे सांगितलं ते स्टडी करा. हे अशा प्रकारे ते तशा प्रकारे, की त्यामध्ये निराकारवादी पण शास्त्र पठन करतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन देणारे नाहीये कोणी, ते ब्रह्मांडाकडे. त्यामुळे त्यांना ते पूर्ण शास्त्र म्हणजे शास्त्रातून म्हणजे संस्कृत पहिले भाषा शिका, त्याच्यात परमसत्याचा जो गर्भार्थ स्वतः जाणण्याचा प्रयत्न करा. हे खूप मुश्किल होतं लोकांना. आणि त्यामुळे, आणि दुसरं त्यांची जी मेन आहे की पूर्ण संपूर्ण जगातील सगळ्या वस्तू ज्या आहे, नेती नेती म्हणजे हे माया आहे, माया आहे, अशा म्हणण्यामुळे त्यांना
जी संधी दिलेली आहे भगवंतांनी, की सगळं जे आहे माझी, भगवंत म्हणतात माझी प्रॉपर्टी आहे, तर ती त्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध केल्याने काय होईल, त्याची परिपूर्णता पण होईल. त्या जे जे काय आपण भगवंतांना अर्पण करतो तेही शुद्ध होत आहे. तर ही संधी त्यांना मिळत नाही. आणि या अशा एकतर्फीय त्यांच्या वागण्याने ते असंतुष्ट होतात. त्याच्या असतात त्यांना अंतिम ध्येयाची म्हणजे अंतिम परिणाम त्यांना मिळत नाही. काय अंतिम परिणाम मिळाला पाहिजे कुठल्याही कार्यामुळे? शांती, सुख, संतुष्टी ती त्यांना मिळत. आणि म्हणून जीवाचा स्वभाव आहे की शांती प्राप्त करणे, आनंद प्राप्त करणे, हे की नाही? तर तो आत्म्याच्या स्तरावर त्यांना मिळणार नाही, कारण भगवंतांची आत्मा म्हणजे मग तो भगवंतांशी संपर्क मिळाला पाहिजे. म्हणून परत ते तादात्म्य कोणाशी कशाशी करतात? शरीराशी. आनंद मिळवायचा आहे ना, पण शरीर आत्म्याच्या स्तरावर तुम्हाला मिळवता येत नाही, कारण ती पद्धत माहित नाही. म्हणून ते परत काय करतात? शरीराच्या यांनी काय मग परत हॉस्पिटल उघडणे किंवा पुणे लोकांची सेवा करणे. काय झालेलं आहे पूर्ण? परत शारीरिक स्तरावर त्यांची पतन होते. हे जाणणे आवश्यक आहे. म्हणून अं, सच्चित अवस्था त्यांनी जाणली की मी शाश्वत आहे, मी आत्मा आहे, मी पूर्ण चेतनामय आहे. पण आनंद जे स्वरूप आहे तो त्याचा अनुभव नाहीये, मिळाला नाही. म्हणून ते परिपूर्ण न झाल्यामुळे परत त्यांचं पतन होतं. आलं लक्षात? तर हा पॉइंट हे मुख्य मुद्दे आपल्याला जाणणे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे भगवंत म्हणतात ते की हा जो आपण जसा हा पॉइंट बघितला की निराकारवादी हा व्यक्ती स्वतंत्र आहे, स्वतःच्या स्वबळावर तो प्रसिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण इथे भगवंत बघतात आहे की अरे हा माझी भक्ती करण्याला तयार आहे, ते स्वतः आपल्याला म्हणजे कित्येक पटीने मदत करायला तयार आहे. काय म्हणतात, काय बघतात पण त्यांना, त्यांना काय हवंय? ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. तर आता त्यांनी पहिल्या दोन श्लोकामध्ये काय निराकारवाद्यांचं विश्लेषण केलं. आता म्हणतात आहे, परंतु जे माझे पूजन करतात, आता साकारवाद्यांचं बघा, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्यात मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करतात, त्यांचा हे पार्था मी जन्मरूप मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. काय म्हणतात ते? तेशाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, मी स्वतः त्यांना त्या मृत्यू संसार सागरातून बाहेर उचलतो. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात वरापुराणातील एक श्लोक की सागर जो आहे त्या सागरामध्ये कितीही उत्कृष्ट पोहणारा व्यक्ती असो, खूप पटायत, तो सागर पार करू शकत नाही पोहून. ते अशक्य आहे, कारण सागर हा अमर्याद आहे. त्याला फक्त कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने बाहेर उतरलं पाहिजे, नाही तर तो पार करू शकत नाही. म्हणून भगवंत भक्तावर कृपा करण्यासाठी, कारण भक्त काय करताय, इच्छा प्रकट करतो आणि साक्षात सेवा सुरू केली त्यांनी. म्हणून गरुडावर आरूढ होऊन भगवंत स्वतः त्याला मृत्यू संसारात. तर ही झाली मदत जी निराकारवाद्यांना उपलब्ध नाहीये. म्हणून भगवंत पहिल्या श्लोकात म्हणतात की भक्तियोग हा सुलभ आहे आणि निराकार म्हणजे निर्विशेष उपासना ही आहे जी अतिशय क्लेशदायक आणि दुष्कर आहे, हे जाणणे आवश्यक. हा झाला